भगत साहेब नमस्कार. नमस्कार. बोला. आपण जुन्नर जिल्हा परिषदेची जी निवडणूक चालू आहे त्याच्यात अपक्ष फॉर्म भरलेला आहे, काय सांगाल? हां सर, आत्ताच मी पंचायत समितीसाठी अपक्ष फॉर्म सबमिट केला आहे. सावरगाव गणाच्या कोरडवाहू जमिनीचा पाण्याचा प्रश्न, तेथील देवस्थानचा विकास व जे आपले प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहेत किंवा शैक्षणिक ज्या आपल्या शाळा आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा, या सर्वांची गुणवत्ता सुधारावी, तसेच सर्वसामान्यांचे इतर ज्या गरजा आहेत, प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, हे मार्गी लागावेत म्हणून मी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. हा अपक्ष फॉर्म भरत असताना जे आमचा सावरगाव गण आहे याच्यात बरीचशी जनता माझ्यासोबत आहे आणि या जनतेच्या स्वभावावर मी जनतेच्या सपोर्टवर अपक्ष निवडून येईल अशी परिस्थिती आहे. मग आता आपण एकटेच का आपल्या सोबत अजून पण एक कुशुरगानातून कोण भरलंय का सोबत, का फक्त एकटेच? मी अपक्ष एकटाच फॉर्म भरलेला आहे. मग आता वरती कोणाला पाठिंबा देणार का नाही काय? सर, असं नाही, मी माझं म्हणजे व्यक्तिगत मत म्हणून मतदान करणार आहे, पण ते गुप्त असणार आहे. वरती कोणाला सपोर्ट करावा हे जनतेने, वर जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या गुणवत्ता तपासून त्याबाबत निर्णय घ्यावा. मी माझ्याबाबत हे सांगेल की माझ्याबरोबर जे इतर उमेदवार उभे आहेत यांच्यामध्ये त्यांनी लोकांनी त्या उमेदवारांबरोबर माझं कंपॅरिझन करावं. माझं शिक्षण BCom आहे, मला आजपर्यंत कुठलंही व्यसन नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या सेवेत आहे. माझं जे काम किंवा मी व्यवसाय करतो तो सोडून जो वेळ मिळतो मला, तो कायम मी जनतेत आहे. मला संध्याकाळी तरी कोणाचा फोन आला, रात्री कोणाला तरी, मी कायम जनतेच्या सेवेत सोबत जी माझ्याकडून शक्य असेल ती मदत करत असतो. त्यामुळं जनसंपर्क चांगला आहे. या जनसंपर्काच्या जोरावरती अपक्ष निवडून येईल अशी परिस्थिती आहे. धन्यवाद साहेब. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.